गॉट स्ट्रॉंग मसल्स. Also पण मी तिकडून ही चांगली सुंदर अशी शॉपिंग करून घेऊन आले. काय काय घेऊन आले ते तर तुम्ही बघू शकता. मस्त असं गरम गरम सूप प्यायची इच्छा होते, तर छान असं सूप आणि गरम गरम नूडल्स बनवूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे गुरुवारची सकाळ आणि बाहेर भरपूर पाऊस आणि आभाळ आहे. त्यामुळे इथे मी टोमॅटोचे जे आपले प्लांट्स आहेत त्यांना थोडं शेडमध्ये ठेवण्यासाठी बाहेर आले होते. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत सकाळचे 11 आणि आजचा दिवस खूप बिझी असणार आहे. पूर्ण दिवसभर आज मला काम पुरणार आहे. एवढ्या गोष्टी करायच्या आहेत आणि पेंडिंग आहेत आणि आज सुट्टी असल्यामुळे मी त्या सुट्टीचा भरपूर उपयोग करून घेणार आहे आणि सगळं काही करायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळेच मी लवकरात लवकर ब्रेकफास्ट करून घेतलेला आहे. आवरून झालं आमचं आणि म्हटलं की चला आता घराच्या कामांना सुरुवात करूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं की तुम्हाला मित्रांनो माहिती आहे, गणपती बाप्पा यायला आता थोडेसेच दिवस बाकी आहेत. सो त्यासाठी थोडीशी क्लिनिंग, डिक्लटरिंग वगैरे करायची आहे आणि त्याची सुरुवात म्हटलं की आजपासून करूया. थोडे दिवसच उरले आणि पुढचे काही दिवस अजून भरपूर काही आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कळणारच आहे. सो त्याच्या सुद्धा तयाऱ्या करायच्या आहेत आम्हाला. तर त्याच्या आधी आपण सगळी क्लिनिंग वगैरे करून घ्यावी. सो ते करणार आहे आज मी. मला थोडंसं किचन क्लीन करायचं आहे व्यवस्थित. सो किचन क्लीन करून घेते आणि जेवणासाठी काहीतरी पटकन बनवणार आहे, सिंपल. आणि जेवण मी असं बनवणार आहे की आत्ता आणि संध्याकाळचं दोन्ही टायमाचं एकदाच बनवून घेणार आहे. इन केस जर मला उशीर झाला ही कामं संपवता तरी सुद्धा संध्याकाळच्या जेवणाची काळजी करायची गरज नसली पाहिजे. सो चला कामाला सुरू करूया. कारण की जसं की तुम्ही बाहेर बघितले भरपूर पाऊस पडतोय, तर मस्त असं गरम गरम सूप प्यायची इच्छा होते. तर छान असं सूप आणि गरम गरम नूडल्स बनवूया. सगळ्यात आधी मी पहिला नूडल्स बॉईल करायला ठेवून देते आणि कटिंग चॉपिंग करून घेते. म्हणजे नूडल्स जोपर्यंत रेडी होतील तोपर्यंत आपली कटिंग चॉपिंग ऑलरेडी झालेली असेल. सो मित्रांनो, काल आम्ही गेलेलो होम डिपोला. थोडीफार खरेदी करायची होती आणि जसं की तुम्हाला माहितीये गणपती बाप्पा येणार आहे, तर आम्हाला काही काही वस्तू बघायच्या होत्या. हा बेटा, Oh, what do you want to tell, beta? And tell the man to everybody. Okay. It took the man to the selection and the lots of monsters, pumpkin monster, skeleton monster, Right. bat. Yes. Papa was going inside the pumpkin. And how the pumpkin was doing. How was he doing? So flashes the light. Okay. Like this. Oh, really? अजून काय काय बघितलं बेटा आपण काल? The pumpkin was flashing the lights. Oh. There were lights in the pumpkin. He was Like this? Okay. He was a scary pumpkin. Oh, it was a scary pumpkin? Yeah. Wow. Did you got scared? No. I can punch the monster. Oh, you can punch the monster? Yes. Oh my God, you're so brave, Arav. I got clown muscles. Oh, you got strong muscles. Also, you got clown muscles. Yes. And how was Papa too? Papa got strong muscles too. सो काल आम्ही गेलेलो होम डिपोला थोडीफार शॉपिंग करण्यासाठी आणि तिथून काही काही गोष्टी पण घेऊन आले मी. ते पण मी तुम्हाला लवकरच दाखवते. आणि पण तिथे मजेची गोष्ट म्हणजे आरवने खूप मजा केली, कारण की तिथे हॅलोविनचं डेकोरेशन लावलेलं होतं. सो सुरुवातीला तर ते डेकोरेशन बघून तो थोडासा घाबरला, पण त्याच्यानंतर नॉर्मल झाला आणि त्याच्यानंतर घरी यायला रेडीच नव्हता.
happened, Arav? So many monsters. Yeah. What is that? Skeleton monster. Two skeleton monsters. It's 1 and 2. Half of these bugs can't pay their liquor tax, and the other half are just pulled straight out of their rib cages. But no matter. Looks like you're thirsty. So step up. I am rooted in your brain and found the treasure of your deepest fears. I have collected them all now and will taunt you relentlessly in your dreams. We're gonna have such fun. Now, fall asleep and Yeah, that's a great one. Wow, it's changing the color. जसं की तुम्ही बघितलंच की होम डिपो मध्ये गेल्यावर आरव तर खूप घाबरला होता सुरुवातीला ते सगळं डेकोरेशन बघून हॅलोविनचं, पण त्याच्यानंतर तो नॉर्मल झाला आणि त्यांनी खूप मजा केली. त्यानंतर तो घरी यायला रेडीच नव्हता, पण मी तिकडून ही चांगली सुंदर अशी शॉपिंग करून घेऊन आले. काय काय घेऊन आले ते तर तुम्ही बघू शकता. खूप छान प्लांट्स घेऊन आले. ऍक्च्युली मी या विचाराने अजिबात गेले नव्हते की मी प्लांट्स वगैरे घेऊन येणार, पण मला खूप आवडले सो मी घेऊन आलेली आहे. हे एक छोटंसं रबर प्लांट आणलेलं आहे आणि त्यानंतर हे एक पोल्का डॉटचं प्लांट आणलेलं आहे. खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. खूपच छान दिसतंय ते आणि एकदम कलरफुल आहे. व्हाईट अँड ग्रीन लिव्स पण आहे, डार्क लिव्स पण आहेत, लाईट पिंक आणि डार्क पिंक आहे. तर भरपूर सुंदर कलरफुल प्लांट आहे. आतापर्यंत मी कधीच पोल्का डॉट हे प्लांट आहे ना माझ्या घरी आणलं नव्हतं. हे पहिल्यांदा आणलेलं आहे मी आणि मला खूप आवडलेलं आहे. सो हे घेऊन आले आणि हे 2 फुलांचे गुच्छे घेऊन आलो आहेत बाहेर ठेवण्यासाठी, कारण की यांना खूप जास्त सनलाईट हवी असते. सो पण आज तर पाऊस पडतोय म्हणून मी बाहेर ठेवलेलं नाहीये, त्यांना घरातच ठेवलेलं आहे. तर मी 2-3 दिवस तरी याला घरातच ठेवते आणि जसं ऊन पडेल ना तेव्हा याला बाहेर ठेवून देईन आणि मस्तपैकी सगळे फुलांनी बहरून जाईल एकदम छान. आणि तुम्ही बघू शकता त्याला खूप साऱ्या कळ्या सुद्धा आलेल्या आहेत. सो ही सगळी शॉपिंग आम्ही होम डिपो वरून केले आणि तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये मित्रांनो की तिथे इतकं छान त्यांच्या गार्डन सेक्शन मध्ये कलरफुल फुलं होती, प्लांट्स आहेत सुंदर सुंदर, इंडोर प्लांट्स पण छान छान होते. सो मग मला काही आवडलं नाही म्हणून मी ही सगळी खरेदी करून घेऊन आले आणि खरंच ते दिसायला किती छान वाटतं, मन प्रसन्न होऊन जातं त्यांना बघून फुलांना. सो त्यामुळे मी हे सगळं घेऊन आलेली आहे. तर इथे मी नूडल्स बॉईल करायला ठेवलेले. पाणी बॉईल झाल्याच्या नंतर त्याच्यात मीठ आणि थोडंसं ऑइल घातलेलं आणि त्याच्यात नूडल्स ॲड केलेले आणि हे आता मस्तपैकी व्यवस्थित झालेले आहेत. आता याला मी चाळून घेते. नूडल्स बनवण्यासाठी इथे आपण सामग्री घेतलेली आहे. याच्यामध्ये मी जिंजर आणि गार्लिक घेतले जे मी मिक्सरमध्ये वाटून घेतले दरदरीत आणि देन त्याच्यानंतर कॅप्सिकम घेतले कट करून, अनियन कट करून घेतलेला आहे. हे सर्व सॉसचं मिक्सचर आहे. याच्यामध्ये सोया सॉस आहे, चिली सॉस आहे, शेजवान चटणी आहे आणि केचप ॲड केलेला आहे आणि ह्या फ्रोझन मिक्स व्हेजिटेबल घेतले आहेत. तर सगळ्यात आधी मी इथे पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल घातलेला आहे. त्याच्यात जिंजर गार्लिक जे आपण चॉप करून घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे, अनियन आणि कॅप्सिकम टाकले. याला फक्त आपल्याला ट्रान्सल्युसंट होईपर्यंत थोडंसं सॉते करून घ्यायचं आहे. हे एकदा व्यवस्थित ट्रान्सल्युसंट झाला आणि जिंजर गार्लिकचा रॉ स्मेल गेल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत फ्रोझन व्हेजिटेबल्स. ह्याला पण थोड्या वेळासाठी सॉते करणार आहोत. स्पेशली जेव्हा आपण नूडल्स बनवतो तेव्हा आपण भाज्या भरपूर शिजवत नाही, तर त्या थोड्याशा अशा कच्च्या राहिल्या पाहिजे. आणि जे आपण सॉसचं मिक्सचर रेडी केलं होतं ते याच्यात घातलं आहे प्रॉपर आणि त्यानंतर याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. एकत्र झाल्याच्या नंतर मी याच्यात हक्का नूडल्सचं हे चिंग्सचं जे पॅकेट आहे
ते याच्यात ॲड करणार आहे. याच्याने खूप छान टेस्ट येते. ऑरेल्स तुम्ही असे प्लेनही बनवू शकता जर तुमच्याकडे नसेल तर. आणि त्यानंतर मग मी याच्यात नूडल्स ट्रान्सफर केले आणि याला मिक्स केले आणि आपले सिंपल आणि टेस्टी नूडल्स इथे रेडी झालेले आहेत. इथे मी सूप बनवण्यासाठी कढईमध्ये थोडंसं ऑइल घेतलेलं आहे. त्याच्यात जिंजर आणि गार्लिक ॲड केलेलं आहे आणि बाकीच्या ज्या भाज्या होत्या चॉप केलेल्या, जसं की अनियन, कॅप्सिकम, त्यानंतर कॅरेट होतं माझ्याकडे ॲज अवेलेबल. तर या सगळ्या भाज्या मी याच्यात ॲड केल्या आहे. त्याला थोड्या वेळासाठी सॉते करून घेतलेलं आहे आणि नंतर मग याच्यामध्ये आपण सॉस ॲड करणार आहोत सर्व. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जे तुमच्याकडे सॉस असतील ते ॲड करू शकता. याच्यात मी आज रेड चिली सॉस, लाईट सोया सॉस, डार्क सोया सॉस, केचप, शेजवान चटणी हे सगळे सॉस आहेत ना ते ॲड केलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, थोडंसं कुक करून घ्यायचे सॉस. आणि देन त्याच्यानंतर आपण याच्यात जेवढी आपल्याला पाणी हवं आहे तेवढं याच्यात पाणी ॲड करून घेणार आहोत. आणि याला थिक करण्यासाठी आपण याच्यात कॉर्नस्टार्चची स्लरी ॲड करणार आहोत. पण ती स्लरी आपल्याला ॲड करायची आहे जेव्हा आपल्याला छान असं पाणी आपलं बॉईल होईल आणि त्याला कंटिन्यूअस आपल्याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून कॉर्नस्टार्च खाली चिटकणार नाही. आणि याच्यावरती मी काही सीझनिंग्स पण ॲड केलं आहे, जसं ब्लॅक पेपर आणि माझ्याकडे इटालियन सीझनिंग होत्या ते मी ॲड केलेलं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि आपलं इथे सूप रेडी झालेलं आहे. तर इथे आपले नूडल्स आणि सूप रेडी झालंच आहे. तर चला याला सर्व करून घेऊया. माझी जेवणाची तयारी झालेली आहे मित्रांनो. आणि आता मी किचन काउंटर थोडंसं आवरून घेतलं, कारण की मी सगळं जे कॅबिनेट मधलं सामान आहे ते सगळं बाहेर काढणार आहे आधी आणि सगळे वाईप करून घेणार आहे कॅबिनेट्स. आणि देन त्याच्यानंतर मग पुन्हा सगळं व्यवस्थित जागच्या जागी ठेवून देणार आहे. सो त्याच्यासाठीच मला ते वाईप करण्यासाठी मी इथे पाण्यामध्ये थोडंसं व्हिनेगर आणि सोप सोल्युशन मिक्स करते. त्याच्याने मस्तपैकी असं ग्रीसी किंवा ऑइली असेल किंवा चिकट पण असेल ना तर सगळं निघून जातो आणि छान क्लीन होतं. सो ते करून घेते आधी. क्लिनिंग करताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की जो भाग तुम्ही क्लीन करताय तो सगळ्यात आधी तुम्ही एम्प्टी करा आणि देन त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित तुम्ही क्लीन करू शकता. आणि इथे तुम्ही बघू शकता व्हाईट कॅबिनेट पटकन घाण झालेले दिसून येतातच. आणि त्याला व्यवस्थित वाईप करून घेऊया, ड्राय करून घेऊया आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण हे सगळं काही रिअरेंज करूया. छान आणि व्यवस्थित ऑर्गनाईज करायचा प्रयत्न करूया. किचन ऑर्गनाईज करायचं म्हटलं की हे डिपेंड्स असतं किचन स्पेसवरती. सगळ्यात आधी काही लोकांचं किचन लहान असतं, काही जणांचं मोठं असतं, तर स्पेसवर पण डिपेंड करतं. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही याला कसं ऑर्गनाईज करता जेणेकरून तुम्हाला सोयीस्कर होईल ते रेग्युलर यूज करण्यासाठी. आणि मी यांना व्यवस्थित असं लेबल करून ठेवत असते जेणेकरून कोणतीही वस्तू शोधण्यासाठी काही डिफिकल्टी होत नाही. जरी आपले हे ट्रान्सपरंट कंटेनर असले तरीसुद्धा ते दिसायला खूप सुंदर वाटतात आणि बघायलाही खूप छान वाटतात. आणि इन केस जर अवधूत कधी काही काढायचं असेल, त्याला वस्तू लागत असेल तर त्याला इझिली मिळून जातील. आणि हे जे कॉर्नर्स आहेत इथे मी अशा बॉटल्स ठेवलेल्या आहेत जे आपल्याला रेग्युलर यूज होत नाही, कधीतरी यूज होतात. आज क्लिनिंग करायचा उद्देश असाच की आज क्लिनिंग केल्यामुळे घरात काय कमी आहे आणि काय वस्तू आपल्याला ग्रोसरी लिस्टमध्ये ॲड कराव्या लागतील त्याची आपल्याला अगोदरच माहिती होऊन जाते आणि त्या हिशोबाने आपण शॉपिंग करू शकतो. सो जे काही एम्प्टी कंटेनर्स आहेत ते पण मी रिफिल करून घेते जेणेकरून आपल्याला आयडिया येईल की आपल्याला काय शॉपिंग करायची आहे. सगळे कंटेनर्स आहे ते रिफिल आणि ऑर्गनाईज करून झाल्याच्या नंतर जे काही ओपन पॅकेट्स असतात आणि एक्स्ट्राची ग्रोसरी असते त्याला मी माझ्याकडे अशा ह्या क्लिप्स आहेत, या तुम्हाला वॉलमार्टमध्ये किंवा डॉलर स्टोअरमध्ये इझिली मिळतात आणि ह्या खूप चांगल्या आहेत किचन यूजसाठी. त्यानंतर बाकीचे जेवढे मी कॅबिनेट्स आहेत ते बाहेरून आतून सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहेत, एम्प्टी करून आणि ऑर्गनाईज करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि जसं की मी अनेक वेळा सांगितलं आहे, व्हाईट किचन दिसायला जितकं सुंदर दिसतं तेवढंच त्याला मेंटेन ठेवणं खूप कठीण असतं. तर तुम्हाला याला कंटिन्युअसली क्लीन करत राहावं लागतं. रेग्युलर बेसिसवर ॲटलिस्ट 2 मिनिट्स हा रूल असलाच पाहिजे तुमच्या चेकलिस्टमध्ये की तुम्ही ॲटलिस्ट 2 ते 3 मिनटं किचनमध्ये काम करत असताना
आजूबाजूचे कॅबिनेट्स जे हँडल्स आहेत त्याला तुम्ही रेग्युलर क्लीन करा, जेणेकरून ते कधीच घाण होणार नाहीत. आजकालच्या ह्या धावपळीमुळे आणि बिझी रुटीनमुळे रोज क्लिनिंग आणि ऑर्गनायझिंग करायला वेळ मिळत नाही. पण प्रयत्न हाच असतो की ॲटलिस्ट 15 दिवसातनं किंवा महिन्यातनं एकदा तरी किचन कॅबिनेट्स थोडेसे क्लीन करून घ्यावे, जेणेकरून खूप जास्त घाण होणार नाही आणि दिसायला पण प्रत्येक वस्तू चांगली दिसेल. कारण की किचन म्हटलं की कुठेतरी काहीतरी स्पिल होणार, काहीतरी घाण होणार, काहीतरी पडणार आणि हे नेहमी होतच असतं. म्हणून त्याला वेळोवेळी क्लीन करणं गरजेचं आहे. या बास्केटमध्ये मी सगळे मेडिसिन्स ठेवलेले आहेत. तर मी यांची एक्सपायरी डेट चेक करून घेते आणि जे एक्सपायर्ड झालेले असेल ते मी काढून टाकणार आहे आणि जे लवकर एक्सपायर होणार आहे ते मला आधीच कळेल. तर त्यामुळे नेक्स्ट टाईम यूज करताना मी नेहमीच एक्सपायरी डेट नक्की चेक करेन. आणि जसं की तुम्ही बघू शकता हे एक्सपायर झालेलं आहे, तर हे मी आता काढून टाकते. इथे ऑलमोस्ट माझे जे काउंटर टॉपवरचे जे कॅबिनेट्स आहेत ना, ते व्यवस्थित ऑर्गनाइज आणि क्लीन करून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता ही सगळी क्लिनिंग झाल्याच्या नंतर मी गॅस आणि हे हुड आहे ते व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे. कारण की डेली कुकिंगनंतर हे खूप स्टिकी आणि ऑइली होऊन जातं, तर याला व्यवस्थित क्लीन करून घेते. ह्या हुडला अटॅच असतात ना जाळ्या, त्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती ऑइली आणि ग्रीसी झालेल्या आहेत. तर आता मी याला ना हॉट वॉटरमध्ये सोक करून घेते आणि थोडंसं सोप सोल्युशननी याला क्लीन करून घेते. इथे आता दुपारचे 1:30 वाजून गेलेले आहेत आणि आपलं किचन आहे ते व्यवस्थित क्लीन झालेलं आहे, ऑर्गनाइज झालेलं आहे आणि दिसायलाही खूप छान वाटतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाला सॅटिस्फॅक्शन असतं की खूप छान आपण क्लिनिंग केलेली आहे. जसं की मित्रांनो तुम्ही बघितलं की आपली क्लिनिंग आता झालेली आहे आणि वरचे जेवढे पण कॅबिनेट्स होते ना ते सगळे मी क्लीन करून घेतलेले आहेत आणि जवळपास आता 1:45 वाजतायत आणि माझं सगळं काही काम आहे ना ते सगळं आवरून झालेलं आहे. आता फक्त ना खाली जेवढे हे कॅबिनेट्स आहेत ना त्याच्यात भांडी आहेत ते राहिलेलं आहे. तर उद्या परवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अजून 1-2 तास देईन आणि ते सगळं क्लीन करून घेईन. असंच थोडा वेळ रोज देऊन मी सगळी कामं करून घेणार आहेत गणपती बाप्पा यायच्या आधी. तर इथे तयारी ऑलरेडी सुरू झालेली आहे जसं की तुम्ही बघू शकता. आणि कसं एका दिवसात करायला गेलं तर होणार नाही, आराम असल्यामुळे पूर्ण दिवस देता येत नाही, अदरवाईज तर 1-2 दिवसात सगळं काम होऊन जाईल. सो मित्रांनो चला आजचा हा ब्लॉग आहे तो पण मी इथे संपवते. लवकर भेटते तुम्हाला. आय होप तुम्हाला हा आजचा क्लिनिंग कुकिंगचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी तुम्हाला लवकर भेटेन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.